काल दिनांक 28 रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण आणि शहर तथा माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि भारतीय जनता पार्टी कार्यालय गोंडपिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक रक्षाबंधन तथा महिला सन्मान मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भाऊ बहिणींच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मात्र प्रत्यक्षदर्शी महिला सन्मान मेळावा बाजूला सारीत रक्षाबंधनाचे प्रलोभन दाखवून कार्यक्रमाला आलेल्या सर्वच बहिणींच्या गळ्यात पक्षीय रुमाल दुपट्टे टाकून पक्षप्रवेश करून घेतल्याने आता मात्र दादांचे प्रेम अनेक लाडक्या बहिणींच्या जिव्हारीस लागले असल्याची खमंग चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे। राष्ट्राची संपत्ती म्हणजे आजचे बालक, बालकाचे गरोदर मातांचे संगोपन करणाऱ्या म्हणजे शासकीय सेवा देणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाला बोलवण्यात आले। ठीक 1 वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना त्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या। मात्र कार्यक्रमाचे रंगरूप पाहता शासकीय अधिकाऱ्याने आपला काढता पाय घेतला। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही वेगवेगळे शासकीय लाभासह महिला सन्मान सोहळ्याचे छानसे गिफ्ट आणि भोजनाचे आमिष दाखवून कार्यक्रमाला बोलवण्यात आले। संबंधित अधिकाऱ्याने तशा सूचनाही दिल्यात। सूचनेनुसार आशा सेविका दादाकडून मोठ्या अपेक्षा मनानी बाळगून कार्यक्रमास्थळी पोहोचल्या। मात्र रिकामी टिफिन डब्बा घेऊन त्यांना हिरमुसलेल्या आल्यापावली परत जावे लागले। पुढील काळात विधानसभेच्या निवडणुकाचे बिगुल वाजणार आहे। त्यात अनेक जण आपापले नशीब आजमावणार असून त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने हा रक्षाबंधन आणि महिला सन्मान सोहळा आयोजित केला। राजुरा विधानसभेकरिता नवा गडी म्हणून देवराव दादा भोंगळे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीने आपली तयारी सुरू केली असली तरी मात्र अशा खोट्या प्रलोभनाने दादांचे प्रेम हे अनेक लाडक्या बहिणींच्या जिव्हारी लागू नये याचीही काळजी घेणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरजेचे वाटू लागले आहे। एवढे मात्र सत्य। गाव माझा न्यूज करिता राज कपूर भडके, गोंडपिंपरी, चंद्रपूर।